उमंगचं आमचं हे 4थं वर्ष. एवले से रोप लावले या द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. 2022मध्ये आम्ही एक छोटंसं रोपटं आमच्या प्रांगणात लावलं होतं आणि बघता बघता 4 वर्षामध्ये त्या छोट्याशा रोपट्याचं कल्पवृक्षामध्ये रूपांतर झालं. उमंग ही फक्त आमची खाद्य संस्कृती नसून एक इथे आम्ही एका मुलांना, आमच्या विद्यार्थ्यांना आपली जीवनशैली, जी बदललेली जीवनशैली, या जीवनशैलीमध्ये आपला रोल काय असावा, आपण पुढचं पाऊल टाकतोय, पण पुढचं पाऊल टाकत असताना आपली भूमिका आपण कशी बदलायची, याचं सर्व मार्गदर्शन या उमंगच्या माध्यमातून आम्ही त्यांना प्रत्यक्ष कलाकृतीतून देत आहोत. मेकिंग झोनमध्ये सगळ्या प्रकारच्या नवीन गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. जसं इथे मुलांचे परफ्यूमचे स्टॉल आहेत, सोप मेकिंग, रेझिन आर्ट, त्याच्यानंतर चॉकलेट मेकिंग, अगरबत्ती, धूप, त्याच्यानंतर आणखीन लिप बाम, हर्बल ऑइल आणि अशा प्रकारे ह्या वर्षी आमचे 8 स्टॉल आहेत उमंगमध्ये. इथे स्वतः मुलांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील याच्यावरती काम केलं जातं. जसं NEPचं राष्ट्रीय धोरण आहे त्यानुसार की मुलांना जे शिक्षण आहे ते फक्त शैक्षणिक न देता इतर उपक्रमातूनही दिलं पाहिजे आणि त्यांना रोजगारासंबंधी देखील शिक्षण दिलं पाहिजे. NEP 2020 पंचकोश, मनोमयी कोश, मानसिक बौद्धिक विकास થાય છે, પ્રાણમયી કોષ, ઉર્જા સ્વાસ્થ્યનો વિકાસ થાય છે, અન્નમયી કોષ, શારીરિક વિકાસ થાય છે, વિજ્ઞાનમયી કોષ, સમાજની સાથે તેમજ સ્વાસ્થ્યનો વિકાસ થાય છે, આનંદમયી કોષ, બચ્ચામાં જાતે સ્વયં રોજગારનો વિકાસ થાય છે. आणि आमची मुलं ह्या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे बनवत आहेत. याचा मला ॲज अ टीचर म्हणून मला खूप अभिमान वाटतो. अतिशय छान प्रकारे आमचे जे बॉईज आहेत ते बिझनेसमॅन होतील, आमच्या ज्या गर्ल्स आहेत त्या बिझनेस वुमन होतील आणि हे सांगताना मला सार्थ अभिमान वाटतो. आणि भविष्याचे एक चांगले नागरिक आमची मुलं आहेत आणि नक्कीच आपल्या देशाला देखील विकसनशीलवरून विकसित भारत बनवण्याचं जे स्वप्न आहे તે સાકારतील. એમનો આત્મવિશ્વાસ, આત્મનિર્ભરતા અને સ્વયં રોજગાર માટે આ બાળકોને અમે હમણાંથી આ ઉમંગ દ્વારા એમનામાં વિકસિત કરીએ છીએ. उमंगमध्ये आमचा झोन आहे क्रिएटिव्ह झोन. यामध्ये आम्ही मुलांना नेल आर्ट, मेहंदी, टॅटू, पपेट्स, कॅरिकेचर इत्यादी कला आम्ही शिकवतो आणि त्यातून मुलं काही व्यावसायिक दृष्टीने स्वतःचा प्रेझेंटेशन इथे मांडण्याचा प्रयत्न करतात. खूप छान वाटतं मुलांना एवढ्या उत्साही वातावरणामध्ये स्वतःची काहीतरी डेव्हलपमेंट होते हे बघताना. उमंग गेम जोन, यहाँ मेरे क्लास में 8 गेम रखी है और बहुत उत्साह से, आनंद से बच्चे इसमें इन्वॉल्व हो रहे हैं. और इतने सारे पेरेंट्स आ रहे हैं और हमारे बच्चे NAP के द्वारा पंचकोश के आधार से गेम का एक्सप्लेनेशन कर रहे हैं और खुद खेल रहे हैं और सबको खिला रहे हैं. और हम 4 साल से बहुत आनंद और उत्साह के साथ उमंग फन फेयर का आनंद ले रहे हैं. उमंग से एज अ टीचर मैंने बहुत कुछ सीखा है. दिस इज़ माई 2nd ईयर ऑफ उमंग एज आई हैव जॉइन. दिस ईयर हम लोग ने रोबोटिक जोन करके एक नया जोन ऐड किया है
और इसमें जो बच्चे हैं ये लोग की चेन बना रहे हैं विद द हेल्प ऑफ 3D पेन। 3D पेन में ये लोग फिलामेंट डालते हैं जिससे उनके नाम के की चेन्स आ रहे हैं। इन दिस दे आर कॉन्सेंट्रेटिंग ऑन मोर ऑन द फाइन मोटर स्किल्स एंड द क्रिएटिव स्किल्स। इनकी इमेजिनेशन स्किल्स बढ़ रही है, डिज़ाइनिंग पावर बढ़ रही है, इससे इनको और फोकस बढ़ रहा है इनकी स्टडीज़ में। और टुडे आई गेट अ फीडबैक फ्रॉम वन ऑफ द चाइल्ड, वो आया कि टीचर नेक्स्ट ईयर मुझे यही जोन ऐड करना है। इस बार मैं मेकिंग जोन में थी बट मुझे नेक्स्ट ईयर ये जोन में ऐड करके सीखना है की व्हॉट क्रिएटिव्ह दे आर मेकिंग इन दिस झोन। बघताय की इथे वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत. तसंच आम्ही ह्या वर्षी देखील एक नवीन स्टॉल असा वाचन मैत्री म्हणून स्टॉल लावला. तर मुलांना त्यांच्या म्हणजे पुस्तकातून सुद्धा त्यांचा सर्वांगीण विकास होतोच, तरी पण आम्ही त्यांचा प्रॅक्टिकलीही असा विकास या उमंग ह्या आमच्या फनफेअरमधून त्यांना शिकण्यास मिळतं, जे प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना मिळत आहे. उमंगच्या माध्यमातून मुलं स्वतःहून जेव्हा ह्या सर्व गोष्टी करतात तेव्हा ते नवनवीन गोष्टी ह्यामधून शिकतात. आणि हे सर्व करत असताना आम्ही जेव्हा कोर टीममध्ये काम करतो तेव्हा आम्हाला खूप अभिमान वाटतोही आणि आनंदही होतो की मुलांना ह्या प्रॅक्टिकल आणि पुस्तकातूनही ह्या गोष्टीचं पुरेपूर असं सर्वोत्तम नॉलेज मुलांना मिळत आहे. हा 4था वर्ष आहे. गेले 3 वर्ष उमंगचा अनुभव आहे आणि प्रत्येक वर्षी उमंगचा वेगवेगळा अनुभव येतो. आम्हाला शाळेमध्ये शिकवताना वेगळा अनुभव असतो आणि समाजामध्ये वावरताना वेगळा अनुभव असतो. उमंगमुळे वेगवेगळ्या लोकांशी आपली भेट होते, त्यामध्ये त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी कसं वागणं, त्यांच्याशी संवाद कसा साधणं ह्याच्यामध्ये आम्ही भरपूर काही शिकलो. तसंच ही विद्या आम्ही मुलांपर्यंतही पोचवू शकलो. उमंगमध्ये आम्हाला आमच्या मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खूप आम्हाला स्कोप मिळाला आहे. तसेच त्यांच्या अंगी असलेले वेगवेगळे कलागुण आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून बाहेर काढता आले आहेत. आणि उमंगसाठी एवढंच म्हणेन, हा सोहळा आनंदाचा, हा सोहळा आत्मविश्वासाचा, हा सोहळा आमच्या व आमच्या मुलांच्या कल्पकतेचा. In this Umang, not only from the books, we teach our children what is needed and the basic skill of their lives. In our Umang, you would like to see various zones, starting from making to food zone. And it is the best place to share your love and your care with your loved ones. आज जे आपण उमंग बघत आहोत त्या ठिकाणी ह्या उमंगचा अर्थच एक नवीन आनंद आहे. आज जे मुलं आपल्याकडे आहेत, जे आपल्याकडे फर्स्ट लर्नर म्हणून ज्या धारावीचे मुलं आहेत, त्या सर्वांना आपण एक असं काही NEPच्या माध्यमातून असं काही एज्युकेशन देत आहोत जेणेकरून पुढे नोकऱ्या असतील का नाही त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही. पण आज ह्या मुले हे ज्या शिकत आहेत, जे विद्यार्थी घडत आहेत, हे शिक्षणातून काहीतरी त्यांना उद्योगशीलता, सृजनशीलता, ज्याला आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो, तर ते त्या शिक्षणातून ते क्रिएटिव्हिटी होत आहेत. आणि अशाच प्रकारे आपण जर पाहिलं तर आज प्रत्येक ठिकाणी मेकिंग झोन झाला, क्रिएटिव्ह झोन झाला, आर्ट झोन झाला, प्रत्येक ठिकाणी मुलं काही ना काहीतरी वेगळं इतरांपेक्षा करत आहेत. आणि नक्कीच ह्याचा फायदा त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये होणार आहे. आणि ह्या सर्वांची जर आपण पाहिलं की या सगळ्यांना एकत्र करणारे जे आहे ते हे उमंग आहे. आणि हे उमंग ज्या अनुषंगाने चाललेलं आहे, आज आमचं उमंगचं सक्सेसफुल 4थं वर्ष चाललेलं आहे. आणि या सर्व 4थ्या वर्षामध्ये आपण पाहतोय की सगळी मुलं हे कन्सिस्टंटली पुढे जात आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये एक नेहमीच एक लिडरशिप क्वालिटी सर्वांमध्ये निर्माण झालेली आहे. मुलं इथून हे कॉन्फिडन्स शिकत आहेत. एक स्वरधारामध्ये त्यांना क्लासिकल म्युझिक मी त्यांना शिकवते, त्या व्यतिरिक्त एक बिझनेस माइंडने कसं शिकायचं आणि कसं कॉन्फिडेंटली सगळ्यांशी बोलायचं, टीचरांशी बोलायचं, बाहेरून येणाऱ्या गेस्टशी बोलायचं, हे मुलं चांगल्या प्रकारे शिकतात. आणि मुलांचं कम्युनिकेशन स्किल, कॉन्फिडन्स आणि एक विचार करण्याची बुद्धी त्यांची वाढते. ઉમંગ નામમાં જ ઉત્સાહ સમાયેલો છે. ઉમંગમાં ફક્ત અમે બાળકોને પુસ્તકનું જ જ્ઞાન નથી આપતા, પણ ઉમંગ દ્વારા બાળકો કૃતિ દ્વારા શીખે છે અને એમનામાં રહેલી સુસુપ્ત શક્તિઓ બહાર આવે છે. એમના જે જીવનમાં વ્યાવસાયિક ધંધો અથવા તો બિઝનેસ કેવી રીતે કરવો એનો જે પાયો છે એ અહીંયાથી શરૂઆત થાય છે. हा उपक्रम निश्चितच आम्ही जेव्हा सुरू केला तेव्हा आमच्या मनामध्ये अनेक घालमेल होती. हा उपक्रम यशस्वी होईल का? कारण आमच्याकडे जागा, तुम्ही बोलले खूप कमी जागा उपलब्ध आहे, पण कमी जागेचा जास्तीत जास्त वापर कसा करायचं हे आम्ही आमच्या प्रिन्सिपल सरांकडे शिकलो. आणि त्याचं फलित म्हणजे आज जवळजवळ 4थ्या वर्षामध्ये आम्ही यशस्वीपणे पदार्पण करतोय. उमंग नावाचे जे काही उपक्रम साजरे करतात त्या उपक्रमामध्ये केवळ आमची MP विता सायन्स सार्वजनिक स्कूल ही एकच शाळा असेल की ती NEPच्या धर्तीवर उमंग साजरी करते. आणि याचा निश्चितच फायदा भविष्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. उमंग खेळाची, उमंग अभ्यासाची, उमंग आत्मनिर्भर होण्याची
आणि या भारतभूला येणाऱ्या काळामध्ये सुपर पॉवर बनवायची उमंग तुमची, माझी आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांची. I'm really honored and pleased to see this place. It is beyond my imagination. I had not expected such a good progress in this school. The students have been so creative and imaginative, so I think they have a great future ahead. They would be very good as entrepreneurs, would be going to good jobs. I think they have a great future. The principal also is so dedicated. I am really surprised and I have no words actually to how to praise all of you. Today we visited all and really it was very impressive. Our students are coming from almost Dharavi region, and whatever activities they have shown today, it is 100% sure that they will do some business from this and they will learn. It is really great that the students and the teachers and including the chairman, they have done a very good job and we are really impressed. टीचर्स आर वेरी डेडिकेटेड, वेरी ड्रिवन. और आज का जो उमंग प्रोग्राम था उसमें द बेस्ट थिंग दैट दे आर डूइंग इज़ स्किल डेवलपमेंट प्रोग्राम. बच्चों को सिखा रहे हैं एंड वो स्किल डेवलपमेंट में दे आर टीचिंग चिल्ड्रन हाउ टू मेक एवरीडे यूज़ आइटम्स. एंड सब स्कूल को इसमें से इंस्पिरेशन लेके अपना गवर्नमेंट स्कूल एजुकेशन शुड इम्प्रूव सो मच कि प्राइवेट स्कूल का ज़रूरत पड़े ही नहीं. काम बहुत था, आओ जाऊँ न जाऊँ, लेकिन आने के बाद लगा ऐसा कि नहीं आते तो बहुत पछताते थे हम लोग. जो स्टाइल से सब देखा हमने, जितना मेहनत, दिस इज टोटली टीम वर्क कम्प्लीटली. चेयरमैन, प्रिंसिपल एंड ऑल प्रिंसिपल्स एंड ऑल टीचर्स. इफ अदरवाइज इट इज़ इम्पॉसिबल टू डू जस्ट दिस जॉब. मैं हर साल यहाँ उमंग में आता हूँ, देखता हूँ कि हर साल कुछ नया ही देखने को मिल रहा है. मुझे लग रहा है कि स्कूल का सभी स्टाफ का इंटरनल म्यूचुअल अंडरस्टैंडिंग बहुत ही अच्छा है. shows that teacher takes too much pain to teach the students, and they can grow up in their life and they can do their own job, own work, and very very sportingly they are doing this thing. यहाँ के जो प्रिंसिपल है जो इतना अच्छा से अरेंज कर रहे हैं, उनके लिए मैं धन्यवाद दूंगी. लगातार 3 साल से उनका ये प्रोजेक्ट चल रहा है, यहाँ पर बच्चों को सिखा रहे हैं. लेकिन यहाँ पर मैंने देखा कि सभी बच्चे जो है वो बहुत अच्छी तरह से हर हुनर जो है वो बच्चों के हाथ में है, और वो हुनर को कैसे डेवलप करना है, कैसे बच्चों में ज़्यादा उसके लिए रुचि पैदा करके नए नए बिजनेस प्लान भी बच्चे बना सकते हैं. मुझे लगता है यहाँ के हर बच्चा जो है वो बिजनेस करेगा. लायन MP भूता सायन सार्वजनिक स्कूलच्या आजच्या उमंग कार्यक्रमात येऊन खरंच सांगायचं तर मलाही एक नवीन उमंगच माझ्यामध्ये जागृत झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही. माझे मित्र जगदीश इंदलकर सर यांनी अचानक परवा दूरध्वनीवरती एक निमंत्रण दिलं आणि या उमंगसाठी आपण यावं असं त्यांनी म्हटलं. आणि त्या कार्यक्रमाला आज आल्यानंतर खरोखरच राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020मध्ये ज्या ज्या गोष्टी मांडल्या आहेत त्या प्रत्यक्षात आल्या तर काय परिवर्तन देशात होऊ शकतं याचं छोटं चित्र आज या भूता स्कूलमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. विद्यार्थी अभ्यासाच्या बरोबरीने अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये स्वतःला गुंतवून घेत आहेत आणि शिक्षक त्यांच्याबरोबरचे मुख्याध्यापक हे खऱ्या अर्थाने त्यांचे मदतनीस आहेत. दे आर फॅसिलिटेटर. ते त्याच्यात रोल करत नाहीत पण ते त्यांना मदत करत आहेत. जी आपल्याला या राष्ट्रीय शिक्षण धोरणाने जो सगळ्यात महत्त्वाचा बदल सांगितला आहे की आता लर्निंग प्रोसेस आपल्याला बदलायची आहे आणि त्यामुळे आता आपल्याला
केवळ ऐकण्यातनं शिकणं नाही तर करण्यातनं शिकायचं आहे आणि त्या करण्याच्या शिक्षणासाठी शिक्षक सहाय्यभूत होत आहेत असं एक अतिशय सुंदर चित्र आज या शाळेमध्ये पाहायला मिळालं. या निमित्ताने शाळेच्या उमंगच्या उद्घाटनाची पद्धती पण एकदम वेगळी होती. त्यांनी शाळेतल्या मुलांना जे आर्चरीचं किंवा रायफल शूटिंगचं शिक्षण दिलं होतं त्या रायफल शूटिंगनेच आलेल्या गेस्टने या उमंग एक्झिबिशनचं उद्घाटन केलं. मला माहिती नाही उमंगच्या बरोबर कुठला स्पॉट बसला माहीत नाही, पण असंच एका अर्थाने विद्यार्थ्याला सुद्धा चुकत पण करता करता तो शिकेल हा विश्वास ही शाळा देते आहे. जगदीश इंदलकर सर, त्यांचे सर्व मॅनेजमेंटचे सदस्य या सगळ्यांनी अतिशय चांगला इनिशिएटिव्ह हा घेतलेला आहे. बऱ्याचदा महाराष्ट्राचा विचार करताना मुंबईत जागा छोटी आहे, त्यात कशा ॲक्टिव्हिटीज करायच्या अशा अनेक प्रकारची कारणं सांगितली जातात. भूता स्कूल हे त्याच्यावरचं एक आयडियल उदाहरण आपल्याला म्हणता येईल. अतिशय कमी जागेमध्ये असलेल्या जागेचा सर्वोच्च उपयोग करून केवळ रेसिपीज नाहीत तर भारतीय खेळसुद्धा इथे कसे खेळता येतील यासाठी तर त्यांनी आज इथे एक्झिबिशन केलं. आणि मला सगळ्यात आवडलं ते म्हणजे इथल्या पालकांचा त्याला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद. शेवटी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसहभागितेचं जे एक तत्त्व 2014पासून सुरू केलं आहे त्या तत्त्वानुसारच अशाच पद्धतीने जर शिक्षण क्षेत्रात देखील सगळ्यांचा सहभाग झाला तर हे शिक्षण क्षेत्र खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याला नवीन प्रेरणा देणारं, नवीन दृष्टी देणारं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या हाताला रोजगार देणारं होईल. त्याच्या क्रयशक्तीला, त्याच्या एका अर्थाने क्रिएटिव्हिटीला असा एक अतिशय चांगला वाव या निमित्ताने मिळेल. मी इंदलकर सरांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की त्यांनी या प्रकारचा विचार करून गेले 3 वर्ष ही ॲक्टिव्हिटी चालवली आहे आणि ते लगातार शासकीय अधिकाऱ्यांनाही आवर्जून त्याच्यामध्ये बोलवत आहेत. आज आमच्या वीर मॅडमही आवर्जून या कार्यक्रमासाठी 2 तासाचा वेळ काढून आल्या, त्यांनी बघितलं आणि त्यातून एक उत्साह शिक्षकांना, त्याच्याबरोबरच्या विद्यार्थ्यांना, संस्थाचालकांना मिळत असतो आणि शेवटी हा उत्साह आणि ही सकारात्मक ऊर्जा देशाला सकारात्मक घडवण्यासाठी नक्की उपयोगी पडेल. जगातली जेन झी काही करत असू द्या, भारताची जेन झी मात्र याच पद्धतीने पुढच्या काळात विकसित होईल. त्यामुळे इंदलकर सरांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. त्यांना यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा शिक्षक पुरस्कार, गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला. तो का मिळाला याची पावती मला याची देही याची डोळा पाहता आलं, त्यामुळे त्यांचंही पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आज माझ्यामध्ये नवीन उमंग जागवणाऱ्या या उमंग ॲक्टिव्हिटीचं सर्वांचं कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आज लायन MP भूता या शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षाचा उमंग हा विद्यार्थ्यांचा वार्षिक उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. शाळेच्या व्यवस्थापनाने, त्यानंतर मुख्याध्यापक इंदलकर सर आणि सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी जे अभूतपूर्व छान त्यांचे उपक्रम सादर केलेले आहे त्याबद्दल बघून मनापासून आनंद वाटला. आणि अभ्यासक्रमामध्ये, पाठ्यपुस्तकांमध्ये असणारे जे धडे होते त्याचा प्रत्यक्ष अनुभव हँड्स ऑन लर्निंग आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो याचे मॉडेल्स विद्यार्थ्यांनी अतिशय इनोव्हेटिव्ह वेनी त्यांनी मांडलेले आहेत. आणि ह्या सगळ्या यांना या माध्यमातून आपल्याला NEP 2020मध्ये जेही विद्यार्थ्यांनी प्रत्येक वयोनिहाय किंवा एज अप्रोप्रिएट आपण ॲक्टिव्हिटीज त्यांनी आपल्याला सांगितलेल्या करायला, तर त्या ॲक्टिव्हिटीज कशा पद्धतीने करता येतील याचं डेमॉन्स्ट्रेशन ह्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय सुबकरित्या मांडलेलं आहे. आणि मला वाटतं त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या ज्या सुप्त गुण आहेत किंवा क्षमता आहेत ह्याचं एक छानसं सादरीकरण इथे आपल्याला बघायला मिळालेलं आहे. मुंबईमध्ये आपण म्हणतो की जागेची कमतरता आहे, तर या ठिकाणी शाळा अतिशय कमी जागेमध्ये आहे, परंतु कुठल्याही प्रकारचे लिमिटेशन्स विद्यार्थ्यांच्या ॲक्टिव्हिटीज बघून असं वाटलं नाही की या शाळांना जागेची मर्यादा आहे. त्यामुळे सर्व जागेचा परिपूर्ण वापर करून विद्यार्थ्यांनी छान उपक्रम त्यांचे स्वतःचे मांडलेले आहेत. यामध्ये येणारे सर्व पालक आहे किंवा व्हिजिटर्स जे येत आहेत तर त्यांनी एक चांगल्या प्रकारे
प्रतिसाद तो बघितल्यानंतर असं वाटतंय की पालकांचंही शाळेला एक चांगल्या प्रकारे सपोर्ट किंवा सहकार्य जो आहे तो दिसून येत आहे. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की आपल्याला विद्यार्थ्यांना लायब्ररीसाठी जे सॉफ्टवेअर्स आहे किंवा रोबोटिक्स लॅबमध्ये करावयाच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते सर्व विद्यार्थी अतिशय मन लावून आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनासाठी करत आहेत. आजच्या काळामध्ये आपण म्हणतो की वाचायला वेळ मिळत नाही, परंतु विद्यार्थ्यांना डिजिटल डिव्हायसेस खूप जास्त विद्यार्थी वापरत असतात आणि त्या माध्यमातून संगणकाच्या माध्यमातून सगळे रीडिंग रिसोर्सेस लायब्ररीच्या माध्यमातून मुलांना शाळेमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे त्यासाठी जगदीश इंदलकर सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करते. मुलांना जे जे आवश्यक आहे वाचनासाठी ते सर्व रिसोर्सेस चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देत आहात. त्याबद्दल मुलांनी जास्तीत जास्त त्याचा वापर करावा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यासारख्या उमंगसारख्या ॲक्टिव्हिटीज यामध्ये एक गोष्ट केलेली आहे की विद्यार्थ्यांनी त्यांचं जे ही गेम असेल किंवा त्यांनी जी पण उपक्रम बनवलेला आहे तर त्याला प्रत्येक याला त्यांनी एक व्हॅल्यू किंवा कॉस्ट ठेवलेली आहे. तर ती 5 रुपये 10 रुपये 20 रुपयाचे त्यांचे कुपन सिस्टम ठेवलेली आहे आणि या माध्यमातून ॲक्च्युली आपण म्हणतो शिक्षणातून आपण अर्थार्जनाकडे नेणारं शिक्षण असावं आणि म्हणून मुलांना ह्या उपक्रमांमधून किंवा ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमधनं त्यांना स्वतःला कशा पद्धतीने अर्थार्जन करता येते, प्रत्येक गोष्टीसाठी किती खर्च येतो आहे आणि ती आपण किती कॉस्ट आपण विद्यार्थ्यांनी त्यातली लावली पाहिजे, त्यांचं स्वतःचं प्रॉफिट किती ठेवलं पाहिजे, हे सगळं विद्यार्थ्यांनी ह्या प्रत्यक्ष ट्रेनिंगमधून किंवा प्रत्यक्ष उपक्रमांमधून शिकत आहेत. यामध्ये माझी इंदलकर सरांना किंवा सगळ्यांना एक सूचना असेल की विद्यार्थ्यांचं बँकिंग जे आहे म्हणजे बँक आपण म्हणतो विद्यार्थ्यांची बँक आपल्याला इथे सुरू करता येईल किंवा काय या माध्यमातून तुम्ही एक पुढच्या टप्प्याकडे नेत आहात. तर 4थं वर्ष मला वाटतं तुमचं उमंगचं आहे. तर असाच हा विद्यार्थ्यांमध्ये आशा पल्लवित करणारा आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाला एक चांगली दिशा देणारा, त्यांची जी ऊर्जा आहे ती एका सकारात्मक दिशेने विशिष्ट उद्देशांपर्यंत पोहोचविणारा. आणि मला असं वाटतं सरांनी सांगितलं की आमचे विद्यार्थी जे आहेत, आमची मॅनेजमेंट ही व्यावसायिक दृष्टिकोनातनं काम करणारी सगळी मंडळी आमच्या बॉडीवर आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील आपल्याला व्यावसायिक दृष्टिकोन कसा विकसित करता येईल, जो आपल्याला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सांगत आहेत की आपल्याकडे विद्यार्थी जे आहेत ते सगळे लीडिंग आंत्रप्रनर्स आहेत. तर त्या मुलांमध्ये असणारे आंत्रप्रनरियल स्किल्स जे आहेत ते अशा उपक्रमांमधनं मला वाटतं नक्की विकसित होतील आणि अशा प्रकारचे उपक्रम सर्व शाळांनी आपल्या आपल्या ज्युरिस्डिक्शनमध्ये आपापल्या शाळांमध्ये राबवावे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत. उमंग 2025साठी मी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आणि आमच्या कार्यालयाच्या वतीने मनापासून शुभेच्छा देते. इंदलकर सर आणि त्यांची सर्व टीम यांचं मनापासून अभिनंदन करते आणि मला एक चांगला उपक्रम बघण्यासाठी तुम्ही इथे बोलवलं त्याबद्दल आभार मानते. थांबते. धन्यवाद. माझं हे 3रं किंवा 4थं वर्ष आहे. ज्या वर्षापासून उमंग सुरू झालं त्या वर्षापासून सातत्याने मी ह्या कार्यक्रमाला आवर्जून येते, कारण की ह्याची कल्पना आहे ती खूप ओरिजिनल आहे आणि खूप इनोव्हेटिव्ह आहे आणि मुख्य म्हणजे ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभाग करतात. जणू काही हा संपूर्ण पर्वत जो आहे उमंगचा हे सगळे विद्यार्थी आपल्या खांद्यावरती झेलत आहेत आणि त्यांचे जे नेते आहेत ते त्यांचे शिक्षक, त्यांचे मुख्याध्यापक आणि त्यांच्या सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी ह्या सगळ्यांनी मिळून ह्या मुलांना धरून ठेवले आणि मुलांच्या खांद्यावरती हा उमंग सुरू आहे. यावेळेला स्टॉलच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. मला माहिती नाही प्रत्यक्ष डेटा काय आहे, स्टॅटिस्टिक्स काय आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये अजूनही मुलं हिरिरीने उतरत आहेत. जी पहिल्या 1-2 वर्षामध्ये फॉर सम रिझन कदाचित ते शाय असतील म्हणून ते उतरले, पण यावेळेला त्याही मुलांना कॉन्फिडन्स आलेला आहे. आपल्या बरोबरचे विद्यार्थी येतात, हा एक मोठा झाला. दुसरा मला झाला की ह्यावेळेला मला ह्यांचा स्टाफ खूप रिलॅक्स वाटतो, इन्क्लुडिंग मुख्याध्यापक, की गेले 2 वर्ष त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं टेन्शन होतं, धावपळ चालली होती, पण ह्यावेळेला सगळेजण अगदी इझिली कामं करत आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ असा की आता त्यांना ह्या कामाची पूर्ण माहिती झाली आणि आता जसं आपण रोज उठून आपली सगळी रोजची कामं करतो की वर्गामध्ये जाणं, अटेंडन्स घेणं, मुलांना शिकवणं हे जितक्या सहजतेने होतं तसं उमंगचं संपूर्ण काम हे आता तितक्या सहजतेने करताय. आणि तिसरी गोष्ट अशी की जो नेहमी दरवर्षीला मला तो जाणवतो, गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीला मुलांचा उत्साह अजून आहे आणि मुलांचा स्मार्टनेस अजून पाठवला. मी आत्ताच 1-2 ठिकाणी मी जेव्हा माझा फीडबॅक दिला तेव्हा त्याच्यामध्ये मी पहिला हा शब्द वापरला की मुलं अधिकाधिक स्मार्ट होत चालली आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ असा की त्यांची जी सोशल स्किल्स आहेत त्या सोशल स्किलमध्ये खूप डेव्हलपमेंट आहे.
आपल्याला दिसताना हे दिसतं की हे स्टॉल कसले, तर कुठे खेळ मांडलेत, कुठे खाणं पिणं केलं किंवा काय, परंतु त्याच्यामधून त्यांची कॉग्निटिव्ह म्हणजे जेव्हा ते हिशेब करतात त्यांची कॉग्निटिव्ह बुद्धिमत्ता वाढली आहे, त्यांचं सोशल इमोशनल डेव्हलपमेंट झालेले आहेत की एकामेकाच्या बरोबर सांभाळून घेणं हे सगळं काही इतकं इझी नाही आहे. ह्याच्यामध्ये खूप अप्स अँड डाऊन्स असणार मुलांकरता पण आणि शिक्षकांकरता पण. त्यामुळे सोशल इमोशनल डेव्हलपमेंट सगळ्यांची होते. म्हणजे थोडक्यात काय आहे, पंचकोश आमचे इंदलकर सर सगळ्या महाराष्ट्रभर फिरून सगळ्या लोकांना पंचकोशाच्या वरती लेक्चर्स देतात, परंतु त्याच्यामध्ये ते जे सांगतात तो प्रत्येक शब्द ते आपल्या शाळेमध्ये खरा करत असल्याचं दिसून येत आहे. इकडच्या मुलांच्या संपूर्ण सगळ्या कोशांची वाढ ते जातीने लक्ष घालतात आणि करतात. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा, त्यांच्याकडच्या विद्यार्थ्यांना आणि सर्व स्टाफला शुभेच्छा. असंच सातत्याने उमंग चालू ठेवा, कारण की ते गोष्ट सोपी नाही आहे. चालू करणं सोपं असतं, ते सातत्याने कंटिन्यू करणं खूप कठीण असतं. पण ते हे कठीण हे लोक अतिशय लीलया पेलतायत. धनुष्य शिवधनुष्यच आहे हे. त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. द न्यू सार्वजनिक एज्युकेशन सोसायटीच्या लायन MP भूता सायन सार्वजनिक स्कूल आणि श्रीमती कमलाबेन गंभीरचंद शहा इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज उमंग या कार्यक्रमात भेट देण्यासाठी मी आले. आणि मी आले कोल्हापूरच्या इचलकरंजीमधून. आणि आल्याचा इतका आनंद झाला की मनामध्ये खरंच उमंग निर्माण झाली. ज्ञान, उद्योग, सेवा आणि प्रगती हे चारही दृष्टिकोन घेऊन ह्या शाळेचे 4 आधारस्तंभ तुम्ही उभे केलेत आणि ते मुलांच्यामध्ये बीज रूपानं तुम्ही रोवताय. त्याबद्दल शाळेतल्या सर्व स्टाफचे म्हणजे प्राचार्य सर तर सगळे तुम्हाला मार्गदर्शन करतायतच, पण सर्व स्टाफ आणि इथले विद्यार्थी ह्या सगळ्यामध्ये सहभाग होतात. आणि इथले प्रत्येक स्टॉल बघताना असं वाटलं की हे जर आम्ही जेव्हा 70 वर्षापूर्वी शाळा शिकत होतो तेव्हा जर हे सगळं असतं तर आज आम्ही या क्षेत्रामध्ये सुद्धा पुढे गेलो असतो. पण आज मुलांचं रोबोटिकचं तंत्रज्ञान बघितलं, कॉम्प्युटरचे सगळे बघितले, विविध गेम्स बघितले आणि अन्नमय कोश, विज्ञानमय कोश, मनोमय कोश वगैरे त्याच्यावर आधारित अशी सगळे खेळाची कल्पना बघितली तर मना एकदम खूप असं उल्लसित मन झालं. म्हणजे ह्या वयात सुद्धा आम्हाला असं वाटलं की ही सगळी जी मेथड आहे मुलांना शिकवण्याची ती जगदीश इंदलकर सरांनी जी डेव्हलप केलेली आहे, त्यांच्या स्टाफनी जी डेव्हलप केलेली आहे, तर त्या सर्वांचे संस्था चालकांचे मला मनपूर्वक आभार मानायचे आहेत, त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. उमंगच्या या उपक्रमात मी पहिल्यांदाच भेट दिली आहे आणि भेट दिल्यानंतर खूप मला छान वाटलं, कारण का मुलांनी स्वतः जे काही करत आहे त्याचं स्पष्टीकरण दिलं. व्हॅसलिन बनवतायत, कोणी लिप बाम बनवतंय, जे काही आहे त्यांनी कृती करून सांगितली. जाताना म्हणजे नवीन कल्पना घेऊन मी माझ्या शाळेत जाईन, ह्यातून काहीतरी आमच्या शाळेत करूया जेणेकरून मुलांची क्रिएटिव्हिटी होईल, मुलांचं कौशल्य विकसित होईल. फर्स्ट ऑफ ऑल थँक्स जगदीश सर की आम्हाला तुम्ही इन्व्हाइट केलं. खरोखर मेस्मराईज झालो आम्ही काही एवढ्या छोट्याच्या जागेमध्ये इतकं वंडरफुल जॉब केलेला आहे आणि मुलं टू गुड म्हणजे वाटतच नाही की ते फर्स्ट लर्नर्स आहेत. त्यामुळे जगदीश सर ऑल द बेस्ट आणि असंच करत राहा आणि आम्हाला बोलवत राहा. नमस्कार. उमंगचं हे 4थं वर्ष आणि माझ्या बेटीचं हे 3रं वर्ष. दरवर्षीच नवीन काहीतरी शिकायला आणि आनंद देण्याच्या गोष्टी इथे भरपूर मिळतात, म्हणून इथे येण्यासाठी उत्साह असतो आणि सगळ्यांची मेहनत इथे एकत्रितपणे दिसून येते. म्हणजे खरोखरचं टीमवर्क इथे दिसून येतं. NEP 2020च्या अंतर्गत जे मुद्दे त्यांनी गृहीत धरायला सांगितले की विद्यार्थ्यांमध्ये हे गुण दिसावेत ते प्रत्येक मुद्द्याचा इथे त्यांनी विचार केलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे कृती करून घेतलेल्या आहेत. मुलांना नुसतं शिक्षण नाही तर पुढे जाऊन काहीतरी स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठीचे छोट्या स्टेप्समधून इथून मार्गदर्शन मिळतं आणि ह्याचा नक्कीच मुलांना पुढे फायदा होईल. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच आम्हाला इथे बोलवण्याबद्दल. खरंच खूप छान शाळा आहे, मुलं पण खूप डिसिप्लिन्ड आहेत आणि इट इज रिअली अ व्हेरी इम्पेकेबल जॉब. म्हणजे अंडर प्रिव्हिलेज मुलांसाठी त्यांनी एवढं केलं आहे, सो इट इज रिअली नाईस. प्रत्येक मुलगा दे वर व्हेरी फोकस्ड आणि खूप छान आम्हाला गेम्स एक्सप्लेन करत होते आणि इट वॉज रिअली. मुळात उमंग या शब्दाचा अर्थच आनंद, मौज आणि हिंदीमध्ये अर्थ बघितलं ना तर खुशी की लहर असं म्हणतात. आणि मी इथे आल्यानंतर पाहिले इकडे आनंद आनंद आणि आनंद
याशिवाय दुसरं काहीच नाही. मी प्रत्येक वर्गातून फिरले, मुलांनी केलेले प्रयोग आहेत, त्यांचे खेळ आहेत, त्यांनी मांडलेले स्टॉल आहेत ते पाहिले. मुलांना उद्यमशीलतेकडे नेणारं हे त्यांचं प्रदर्शन आहे. मुलांनी घरगुती वस्तूंचा वापर करून नवीन वस्तू तयार केल्या आहेत. मला वाटतं यासारख्या सेमिनारमधून किंवा कार्यशाळांमधून मुलांमध्ये नवनिर्मितीची क्षमता उत्पन्न करणे, लिडरशिप क्वालिटीज, एकमेकांशी सुसंवाद साधणे, सहयोगातून काम, या सगळ्या गोष्टी ज्या 21व्या शतकासाठी गरजेच्या आहेत. आणि आता मी म्हणतो NEP 2020 यामध्ये 21व्या शतकातली कौशल्य जी आहे मुलांमध्ये बिंबवली पाहिजे. ही सगळी कौशल्य या मुलांमध्ये या शालेय जीवनामध्येच बिंबवली जातात आहे. हे या उमंगचं फलित आहे असं मला वाटतं. आणि अतिशय सुंदर असं हे जे उमंग हा जो कार्यक्रम आहे तो आम्ही पूर्ण खाली तळापासून वरपर्यंत पूर्ण एक एक रूम करत पाहत आलो आहोत. मुलांची तयारी अतिशय सुंदर आहे. प्रत्येक मूल एकदम आत्मविश्वासाने माहिती सांगते. त्याच्यामध्ये जे काही स्पेशली जो गेम झोन आहे तो मला स्पेशली खूप आवडला, कारण आमचं लहान मुलांशी कॉन्टॅक्ट असल्यामुळे आम्हाला ते गेम खूप आवडले, जेणेकरून आम्ही सुद्धा आमच्या शाळेमध्ये घेऊ शकतो. आम्हाला ही आयडिया मिळाली की आमच्या शाळेमध्ये अशा प्रकारचे उपक्रम आम्ही घेऊ शकू. आणि या ठिकाणी मुलांनी जे छान छान उपक्रम केलेले आहेत, वेगवेगळे खेळ आहेत, ही पुढील भविष्याची तरतूद आहे. हे आम्हाला इथे आल्यानंतर जास्त जाणवलं की आता नोकऱ्यांचा प्रॉब्लेम जाणवतोय तरुणांना. तर अशा प्रकारचे साबण बनवणे, उदबत्ती बनवणे किंवा मेणबत्ती बनवणे यासारखे उपक्रम जर मुलांनी लहानपणापासून केले तर पुढे त्यांना नोकऱ्यांसाठी प्रॉब्लेम होणार नाहीत. अशा प्रकारचे उपक्रम हाती घेतल्यामुळे सरांनी खूप छान काम केलेलं आहे आणि आम्हाला त्याच्यामुळे एक स्फूर्ती मिळालेली आहे. आमच्याही शाळेमध्ये आम्ही अशा प्रकारचे उपक्रम घेण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि या ठिकाणी जे काही उपक्रम जे राबवलेले आहेत ते अतिशय सर्व मुलांना उपयुक्त आणि भविष्यामध्ये नवीन उमेद देणारे असे आहेत. आत्मविश्वासपूर्वक, जिज्ञासेने आणि जगून, करून आणि शिकून अशा पद्धतीने मुलांनी हे उपक्रम साकारलेले आहेत. याबद्दल मुलांचेही अभिनंदन आणि त्यांना मार्गदर्शन करणारे जे गुरुवर्य आहेत, त्यांचे जे मार्गदर्शक आहेत, त्यांचेही मनपूर्वक आभार. सुंदर असं वेलकम झालं आणि मग आम्हाला एका मुला थ्रू हे छोटे छोटे जे स्टॉल मुलांनी स्वतः क्रिएट केलेत किंवा त्यांना कोणी मार्गदर्शन केलं असेल त्यांना नक्कीच मुलांच्या भविष्याची काहीतरी तरतूद म्हणून आणि जे नवीन NEP 2020 आले त्याच्यावर आधारित हे जे शिक्षण या उपक्रमातून दिलेलं जात आहे ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. आणि हे जे त्यांनी कार्यक्रम घेतलं उमंगचा, त्या निमित्ताने मुलांच्या हाताला काम मिळत आहे. कारण दिवसेंदिवस संख्या वाढत आहे, त्यामुळे प्रत्येकाला तर नोकरी मिळणार नाही. आणि नरेंद्र मोदी साहेबांनी तर आपल्याला स्किल डेव्हलपमेंटवर जास्त लक्ष द्यायला लावलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी मुलांना आत्तापासून स्किलवर जास्त फोकस करत आहे. इन फ्युचर त्यांना व्यवसाय निर्मितीची संधी चांगल्या रीतीने समजणार आहे आणि इतर मुलांना सुद्धा त्याच्यातून काय मिळणार आहे, प्रेरणा मिळणार आहे. आणि त्यामुळे मी माझ्या मुलांना देखील या ठिकाणी घेऊन आले आहे की जेणेकरून माझ्या शाळेमध्ये सुद्धा, आता माझ्या शाळेत जे मुलं येतात ते BMCचे असतात, गरीब वर्गातले असतात, त्यांना सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीतून काहीतरी शिकायला मिळणार आहे, काहीतरी मार्गदर्शन मिळणार आहे. आणि त्यामुळे मी आज या ठिकाणी माझ्या मुलांना मी स्वतः घेऊन आलेली आहे. आज MP भुत्ता या शाळेत येऊन मला खूप आनंद झाला. खरं सांगायचं तर जगदीश इंदलकर सर आणि माझी ओळख ही गेली 20-22 वर्षांची आहे. सर शिक्षक असल्यापासून मी सरांना ओळखतो आणि तेव्हासुद्धा ते खूप ॲक्टिव्ह होते आणि आज मुख्याध्यापक म्हणून ते MP भुत्ता शाळेमध्ये आहेत. परंतु सरांनी इथे मुख्याध्यापक म्हणून जेव्हा चार्ज घेतला त्यानंतर त्यांनी एक एक छोट्या मोठ्या ज्या ॲक्टिव्हिटीज राबवल्या, अगदी वर्षभर न थकता त्यांनी ज्या ॲक्टिव्हिटीज राबवल्या आणि गेली सातत्याने उमंगसारखे कार्यक्रम त्यांनी राबवून मुलं, शिक्षक, पालक, विद्यार्थी, रोटरी लायन्ससारखे क्लब, आपली मॅनेजमेंट ह्या सगळ्यांना एकत्र करून, हाताशी धरून आणि त्यांच्या मदतीने, त्यांच्या सहकार्याने हे जे कार्यक्रम राबवलेले आहेत त्यामुळे आणखी विद्यार्थी ॲक्टिव्ह झाले. विद्यार्थ्यांना पण कळलं की शालेय पुस्तका व्यतिरिक्त पण बाहेर शिक्षण असतं. पालकांची जनजागृती व्हायला त्याच्यामुळे खूप मदत झाली आणि ही मुलं जेव्हा भविष्यामध्ये पुढे जातील
तेव्हा ती रेग्युलर एखादी शाळा इंग्रजी माध्यमाची किंवा मराठी माध्यमाची जी फक्त पाठ्यपुस्तकांना धरून आपला 10वीचा रिझल्ट कसा वाढेल हा बघते, त्यापेक्षा ही मुलं नक्कीच आयुष्यामध्ये चमकतील, काहीतरी वेगळं करतील आणि आपला ठसा उमटवतील, कुटुंबाला आधार देतील, स्वतःच्या पायावर उभं राहतील, समाजामध्ये छोटे मोठे उद्योग करून आपला चरितार्थ जो आहे तो जो चांगल्या प्रकारे चालवतील. यातूनच भविष्यात कदाचित एखादा चांगला सायन्समध्ये जाऊन एखादा विद्यार्थी इंजिनियर, डॉक्टर, सायंटिस्ट होईल आणि तो व्हावा यासाठी मी ह्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. मी पाहतो आहे, जवळजवळ 1 तासभर मी फिरलो, मी पाहिलं की विद्यार्थी, शिक्षक आणि एकंदर सर्व जे शाळेची सदस्य आहेत त्यांनी जे हार्डवर्क केलेलं आहे ते ह्या उपक्रमाचं निरीक्षण करत असताना जाणवलं. हे खरं तर शिक्षक म्हणून, मुख्याध्यापक म्हणून शिक्षकांकडून करून घेणं हे खरंच कठीण असतं, पण सरांचा स्वभाव आणि एकंदर मॅनेजमेंटला त्यांची जी पटलेली ओळख आहे की बाबा हे मुख्याध्यापक चांगलं काम करत आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून सरांना राज्यस्तरावरचा जो आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला तो त्याचंच फलित आहे असं मला वाटतं. तर इंदलकर सरांना, MP बुत्ता शाळेला आणि सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना मी या निमित्ताने सुयश चिंतितो. धन्यवाद. I am Mrs. Beena Gole, retired principal of Swami Vivekananda High School and Junior College. This was my first visit to Umang and I thoroughly enjoyed the way the students have worked for this project and for this particular exhibition. It is phenomenal and they have got lot of potential and I'm sure they will do very well even in the near future. And on behalf of all my friends and colleagues of Swami Vivekananda, I wish them all the very best and also congratulate Jagdish Indalkar sir for putting in so much of efforts to make this program a grand success. Thank you. I really enjoyed Umang Festival. It's a very nice initiative done by Indalkar sir since last 3 years, I think. And I'm visiting for the first time, but I enjoyed. I wish my grandchild should have been a little elder, so he would have enjoyed more. Hi, I'm Dr. Udit Dalmia. I'm a plastic surgeon at Lions Hospital. So yeah, this is the first time that we are visiting in the last 3 years with my son and his family. We had a good time, you know. We enjoyed. ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. प्रत्येक स्टॉल, प्रत्येक झोन खूपच मुलांनी खूप कष्ट घेतलेत आणि आय एम रिअली अप्रिशिएटेड. आणि मुलांच्या मागे त्यांचे टीचर्स आणि पेरेंट्स सगळ्यांचेच कष्ट आहेत. सो हे अशी शाळा जे सगळं एवढं क्रिएटिव्ह त्यांना प्लॅटफॉर्म देते हे बघून खूप छान वाटलं. गेली 2 वर्ष मी जगदीश इंदलकरांच्या शाळेबरोबर आणि जगदीश इंदलकरांबरोबर काम करतोय. ते आम्हाला बऱ्याच आमच्या स्टाफला ट्रेनिंग देतात आणि ते जे ट्रेनिंग देत आहेत त्याचा वापर ते स्वतः कसा करत आहेत हे बघायला आज त्यांनी उमंगमध्ये मला बोलवलं आणि मला ते बघून खूप बरं वाटलं. पंचकोशाचा जो विकास आहे तो विकास कसा पद्धतीने साध्य करता येईल याचं हे प्रत्यक्ष उदाहरण आहे. उमंग म्हणजे जोश, उत्साह आणि काहीतरी करण्याची तीव्र इच्छा. ती तीव्र इच्छा इंदलकर सरांकडे आहे आणि ती आम्हाला दिसते आणि हा प्रोग्राम अटेंड करून खूप बरं वाटलं. त्यांचा स्टाफ, मुलं, पालक सगळ्यांचा खूप उत्साहाने सगळ्यांनी पार्टिसिपेट याच्यात केलं आहे आणि ते इतक्या स्मूथली चाललं आहे की काही असं वाटत नाही आहे की कुठे काहीतरी मिसमॅच होईल किंवा कुठे काहीतरी गडबड होईल असं काही दिसत नाही आहे. आम्हाला ते पाहून खूप बरं वाटलं. हे वेळेच्या बाहेरचं काम आहे, हे आपण इझिली करू शकत नाही. सगळ्यांचा जो एकत्रित येऊन काम करण्याचा जो मोटो आहे तो बघून मला खूप बरं वाटलं आणि आम्ही देखील फ्युचरमध्ये या पद्धतीचं ॲडमिनिस्ट्रेशन त्यांच्याकडनं शिकू आणि आम्ही अंगीकारू असं मला वाटतंय. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच मला या कार्यक्रमामध्ये बोलवल्याबद्दल आणि हे ह्या सर्व आयडिया मला दिल्याबद्दल. आणि ह्या आनंदी वातावरणात, या संपूर्ण खेळीमेळीच्या वातावरणात आज मी एक भाग झाले याचा मला अत्यानंद होतोय. प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूलता कशी आणायची, अगदी विद्यार्थ्यांना त्यांचा आत्मविश्वास
शिवाय पालकांना सुद्धा आपल्या विद्यार्थ्याचं भविष्य समोर काय असेल याबद्दल सरांनी एक सुंदर उपक्रम इथे दाखवून दिलेला आहे. विद्यार्थी जेव्हा कृती करतात तर त्यांना पुस्तकाची गरज नाही आहे, त्यांच्यामध्ये इनोव्हेटिव्ह काहीतरी आहे, प्रत्येकामध्ये काहीतरी स्पार्क आहे आणि तो त्याला करायला भाग पाडते आणि त्याच्यामध्ये ते वेळ घालवत आहेत. खरंच स्तुत्य असा उपक्रम इथे यांनी सादर केलेला आहे आणि माझ्या खूप शुभेच्छा आहे या संपूर्ण टीमला. मी स्वतः एक कलाकार आहे, त्यामुळे मला हे खूप भावलं आणि अगदी पुढे जाऊनही ह्या चांगल्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतील असं मी इंदलकर सर आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा देते. It was excellent experience, and first of all I appreciate that girl student volunteer का जो cooperation था that was very good, and overall the teamwork and administration was excellent. Whatever we have seen here and experienced here, it was excellent. Especially I liked that robotic room, and what Vidya madam said, the girl was so good, so polite. All the ambience and environment was excellent, and I hope once again when you are having this, you will definitely invite us and we are definitely going to come. हे जे काही स्टॉल्स लावले होते ते खूप सुंदर होते. मुलांचं जे काही एक्सप्लेनेशन होतं ते सुंदर होतं. जी आम्हाला ट्रीटमेंट मिळाली हे खूपच सुंदर. त्या मुलीने इतकं छान गाईड, म्हणजे आम्ही बाहेर पडेपर्यंत तिने आम्हाला सुंदर गाईड केलं. तिने प्रत्येक स्टॉल जवळ नेऊन त्याची माहिती दिली अँड इट वॉज व्हेरी गुड एक्सपिरियन्स फॉर अस. म्हणजे मुलांची इन्व्हॉल्वमेंट खूप छान होती, हे मला खूप आवडलं. जो एनवायरनमेंट है यहाँ पर, जैसे मैडम ने बोला कि हर एक स्टूडेंट का इन्वॉल्वमेंट, वो इन्वॉल्वमेंट से आगे जाके उनको एक एज अ ग्रुप एक्टिविटी जैसा ही हम लोग को लगा. सो इट वॉज अ व्हेरी नाईस ॲक्टिव्हिटीज. जसं सगळे बोलतात तसं खरोखर खूप छान आहे आणि प्रत्येक जे मुलं स्टॉलवर उभे आहेत त्यांना प्रत्येक त्यांचं काम बरोबर माहिती आहे की काय करायला पाहिजे काय नाही आणि किती पैसे बोलतात, ते कुपन किती लागतं एक्झॅक्टली ते सांगतात. मी तेच ऑब्झर्व करत होतो. म्हणजे एवढे लहान लहान मुलं पण आहेत, ते खूप छोटे छोटे आहेत, तरी पण ते खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलं. उमंग या कार्यक्रमाला आल्यानंतर ही जी इंदलकर सरांची कल्पना आहे की ॲन्युअल फंक्शन ऐवजी स्टार्टअपची आयडिया आणि स्टार्टअपचे स्किल्स मुलांमध्ये वृद्धिंगत करणं ही मुळात मला आवडली. दुसरी गोष्ट म्हणजे की जे अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चरचा मॅक्झिमम यूज केलेला आहे. म्हणजे अवेलेबल रिसोर्सेस मॅक्झिमम वापरलेले आहेत. आणि जसं NEP 2020 म्हणतं की जॉब सिकर्स नको, जॉब गिवर्स आपल्याला बनायचं आहे, त्या संकल्पनेवरती आधारित अत्यंत लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत, म्हणजे मला वाटतं 5वी पासून ते 10वी पर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना खूप उत्तम प्रकारे ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि म्हणूनच मी मगाशी म्हटलं की ह्याच्यामध्ये खूप सारे एफर्ट्स आहेत. आधी आम्हाला जे शिक्षक आमच्यासोबत होते त्यांनी सांगितलं की ट्रेनिंग आधी शिक्षकांनी घेतलंय, एका शिक्षकांनी घेतलं, मग त्यांनी दोघांना दिलं, त्याच्यानंतर त्यांनी मुलांना दिलेलं आहे. सो ही जे काही ट्रेनिंगचं जे काही पर्कोलेशन आहे टॉप टू बॉटम हे खूप चांगलं होतं. आणि ज्या वेळेला मुलं त्यांच्या स्टॉलवरती बोलत होती त्यावेळेला हे जाणवत होतं की मुलांची किती तयारी करून घेतलेली आहे. काही मुलं स्टॉलवरती गेल्या गेल्या इतकं सुंदर हसत होती की मग असं वाटत होतं की इथं उभं राहून त्यांच्याशी गप्पा माराव्या. सो तेही आम्ही केलं. सो एकंदरीत ही जी काही संकल्पना आहे ही NEP 2020च्या धर्तीवरती रिस्क घेणारी ठरू शकते, पण ही जी रिस्क आहे ही खूप कॅल्क्युलेटेड आहे आणि त्याचे जे आउटकम्स असतील ते नक्कीच चांगले असतील. खूप छान असा अनुभव या ठिकाणी मला पाहायला मिळाला. बरेच दिवस उमंग हा कार्यक्रम याबद्दल मी ऐकलं होतं आणि आमचे मित्र जगदीश इंदलकर या शाळेचे मुख्याध्यापक आहेत, त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि एकंदरीत हे ऐकलेलं सगळं पाहण्याची खूप इच्छा होती आणि म्हणून आज या ठिकाणी मी आलो. आणि इथे आल्यानंतर येथील विद्यार्थ्यांनी जे जे काही नवनवीन उपक्रम केलेत, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा संशोधक वृत्ती कशी त्यांची दिसते, काहीतरी नवीन शोधण्याचा कसा प्रयत्न केलेला आहे, या सगळ्या गोष्टी इथे पाहायला मिळाल्या. एकंदरीत मुलांचं सगळं सांगितलेलं स्पष्टीकरण असेल, त्यांनी बनवलेले प्रोजेक्ट असतील, खूप छान, खूप इनोव्हेटिव्ह होते, एनर्जेटिक होते आणि एकंदरीत इथलं सगळं वातावरण हे खूप छान आणि अतिशय खेळकर असं झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने उमंग हे जे नाव आहे हे नाव सुद्धा याला समर्पक आहे आणि यासाठी खऱ्या अर्थाने या शाळेचे मुख्याध्यापक जगदीश इंदलकर सर, त्यांचे सर्व सहकारी विद्यार्थी या सगळ्यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. Outstanding. This is the third year I'm visiting Umang,
and all congratulations, to the trustee, to the principal and the entire staff. It's consistent and it is mind-boggling to see all the students put in the effort and present it. I'm sure it's a very proud feeling for all the parents and of course the school. So congratulations again to the या उमंगमध्ये म्हणजे सॉलिड मजा आहे. किती काय काय किती छान क्रिएटिव्ह गोष्टी आहेत. मला आतापर्यंत अजिबात मस्त आता की देस थिंग कॉल्ड एज 3D पेन किंवा असं ते छान नवीन गेम्स होते की मी म्हणजे कधीच बघितले नाहीत, ऐकले नाहीत. सो इट वॉज अनहर्ड ऑफ. म्हणजे असं खूप खूप छान मजा आली खेळायला आणि खाणं पिणं पण खूप छान होतं. नमस्कार. लायन्स MP भुत्ताच्या उमंग या कार्यक्रमाला आज भेट देण्याचा योग आला. खरं तर गेल्या वर्षी जेव्हा या शाळेची राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली होती तेव्हापासून या शाळेला भेट देण्याची उत्सुकता होती आणि आज तो दुग्धशर्करा योग जुळून आला. खरंच नवीन शैक्षणिक धोरण जे आहे त्या नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्याच्या सगळ्याच गोष्टी या शाळेमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या स्वरूपात घेतल्या जातात. हे पाहून खूप बरं वाटतं. प्लेवे मेथडने आपण गेमिफिकेशन करून आपण वेगवेगळ्या डिफिकल्ट कॉन्सेप्ट्स, वेगवेगळ्या गमती जमती अभ्यासातल्या मुलांपर्यंत पोहोचवत आहे. प्रत्येक येणाऱ्या विद्यार्थ्याला दुसरा विद्यार्थी तितक्याच छानपणे उत्साहाने एक्सप्लेन करतोय आणि मुलं खूप खुश आहे. आता इतका उशीर झाला आहे तरी मुलं खूप उत्साहाने सगळं एक्सप्लेन करत आहेत. या उमंग या उपक्रमाला खूप 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 शुभेच्छा आणि मुलांच्या मनात एक छान शैक्षणिक नंदनवन निर्माण करण्यासाठी जगदीश सरांनी खूप मेहनत घेतली आहे. जगदीश सर आणि त्यांच्या संपूर्ण चमूचं खूप खूप अभिनंदन. उमंग या फेस्टिवलबद्दल खूप ऐकलं होतं. जगदीश सरांच्या शिकवण्याबद्दलही खूप ऐकलं होतं. संस्कृतच्या क्षेत्रात प्रत्यक्ष शिकण्याचा अनुभव आला नाही पण त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी फुलवलेलं हे उमंग फेस्टिवल बघून खूप आनंद झाला. ज्ञानरचनावादाचं प्रत्यक्ष रूप इथे बघायला मिळालं. खरंच खूप प्रेरणादायक आहे. सगळ्यांनी शिकावं असं आहे. तर या शाळेमध्ये आल्यानंतर इतकं सुंदर इथे आयोजन केलं गेलेलं आहे. लहान मुलांसाठी इतकं प्रॅक्टिकली त्यांना एक अनुभव मिळावा म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम इथे सादर करण्यात आलेले आहेत. हे इथले उपक्रम बघून त्याच्यात विद्यार्थ्यांचा सहभाग, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतलेला आहे आणि तो खरंच खूप छान आहे. त्याचप्रमाणे इथे पालकांनी सुद्धा एक मातीच्या वस्तू बनवण्याचा जो उपक्रम ठेवलेला आहे तोही अतिशय स्तुत्य आहे. म्हणजे खूપજ છાન. અમિતાબેને મને રેફરન્સ આપ્યું કે તમારા સ્કૂલમાં એક આવો સરસ ઉમંગ ભરો જે તમારો ઉત્સવ છે આટલો ઉત્સાહપૂર્વ જે બાળકોના અંદર એકદમ સ્ફૂર્તિ ભરી લે એ બહુ અવિસ્મરણીય મારા માટે રહેશે. કારણ કે અમે નાના હતા ત્યારે આવા ઉપક્રમ બહુ ઓછા અમે સહભાગી થયા હતા કે જ્યાં પ્રોડક્ટિવ વસ્તુ શીખવાડે જે બાળકોને આગળ જતા વધુ ઉપયોગી થશે. કે બાળકોને ભણવાની સાથે પોતાની લાઈફ સ્કિલ એટલે જીવન કેવી રીતે જીવવું, જો આપણે ભણવામાં થોડા પાછળ હોઈએ તો આપણે બીજી બધી સ્કિલ સાથે આપણે કેવી રીતે આપણો પોતાનો સર્વાંગીક વિકાસ કરીએ એના માટે તે બહુ સરસ આ પગલું છે જે મને ખૂબ ગમ્યું. અને જે આ તમારો ઉમંગ જે પ્રોગ્રામ છે એ બહુ સક્સેસફુલ છે આવતા બાળકોના ભવિષ્ય માટે. થેન્ક યુ. उमंग ह्या कार्यक्रमाचा खूप चांगला प्रतिसाद बघून खूप छान वाटतंय. प्रदर्शन खूप चांगल्या पद्धतीने मांडलं आहे. त्याचा थीम खूप आगळा वेगळा आहे. NEP 2020च्या अनुषंगाने धरून जे सगळे कोश पंचकोश त्यांनी घेतले आहेत ज्याने मुलांचे स्किल डेव्हलपमेंट वेगळ्या वेगळ्या स्किल्स कसे डेव्हलप होतील ते मुलांना कळतं आणि त्यातूनच त्यांना रोजगार निर्मिती पण करू शकतात. ही एक आगळी वेगळी संकल्पना त्यांनी खूप छान पद्धतीने मांडली आहे. सगळ्या शिक्षकांनी आणि शाळेने विद्यार्थ्यांनी भरपूर मेहनत घेतली आहे. खूप चांगलं आहे. अख्ख्या टीमला माझ्याकडून ऑल द बेस्ट. भुता स्कूलमध्ये भरलेलं हे कौशल्यात्मक उपक्रम आमच्या मनाला खूप भावून गेलं. बघताना खूप मजा वाटली. विद्यार्थ्यांच्या बुद्धीबरोबर कौशल्याला वाव दिलेला प्रत्येक प्रकल्पामध्ये आम्हाला पाहायला मिळालं. असे एकूण 90 प्रकल्प मांडलेले होते. प्रत्येक प्रकल्पातून पंचमय कोशाचा अनुभूती आम्हाला तिथे मिळालेली आहे आणि प्रत्येक उपक्रम हा क्रियाशील वाटला. We have heard a lot about Umang. We have seen on the Instagram. That is why we thought that we should personally visit
and our visit was worthful. It was very nice, fantastic organized, and games were very marvelous. We saw it and we were very much curious that what will be it exactly, and I think we spent a lot of time to come here and it is worth, because we got very good experiences. Students are very they are very enthusiastic that they are again and again calling teacher please, means they are so much enthusiastic and energetic too, and whatever you all are doing for them, just fabulous. The confidence that we saw in these young children was fantastic, absolutely wonderful. And behind this hard work of children, their confidence, we could see the hard work of their teachers. So at this age, when children are able to do all these things so confidently, it means their teachers are giving a lot for them. So it was really wonderful. We felt it amazing. Here at Umang, we are able to see children performing many activities, even in the game zone, plus food stalls and many educational games also they are having. So the children are themselves involved, they are learning and they are developing their leadership qualities also. आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी एवढे छान उपक्रम केलेले आहेत. या ठिकाणी स्वतः त्यांनी अगरबत्त्या बनवलेल्या आहेत, सोप बनवलेले आहेत, छोटे छोटे गेम त्यांनी दाखवलेले आहेत आणि मुलं पण इतकी उत्साही आहेत की आपल्याला सांगतायत की तुम्ही टीचर हे करून बघा, आणि ते करताना मुलांमध्ये मुलं होऊन गेलेलं आणि हा जो उपक्रम आहे तो प्रत्येक शाळांनी जर केलं तर विद्यार्थी मनापासून त्याच्यामध्ये सहभागी होऊन स्वतः त्याच्यामध्ये सहभागी होऊन आपल्यामध्ये काय कॅलिबर आहे ते दाखवू शकतात. त्यामुळे आम्हाला हे खूप आवडलं. बच्चों की ग्रोथ के लिए बहुत अच्छा कॉन्सेप्ट है. आपने कुछ पंच कोश के ऊपर कॉन्सेप्ट बनाया, दैट्स रियली वेरी गुड कॉन्सेप्ट. And I saw all the children, they are really very smart and they could explain us very smartly. Very well trained children, really very good. This fair, it was like really nice. The stuff were really good and the games were also very fun and educational. Then the food was also really nice. The stalls were well organized, well set, and the students here have really good discipline. This is a very fun fair. We get to do many things like making pottery, making bracelets, and everything has a variety. Each stall has a variety of something or the other, and it's very fun to get the experience of doing something like making lip balms, making pottery, and making candles and soaps. I'm here every year. I become a veteran and I'm really happy to be here. Every year the standards are rising over here, because compared to last year I find even better and many more stores and much more organized. So the discipline level of the kids, it's really, I they're adorable. The teachers are so well spoken, so soft spoken, and they are so much well mannered. So I'm always happy to come here. It's a pleasure coming here, and I encourage that everyone should come here and encourage the kids over here. The whole fair has been organized very well, and I should say all the credit goes to the principal sir and his whole unit. उमंग कोण? आमचा लय जोर. उमंग